शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहे ते आलेले आहेत दौंड तालुक्यातून देऊळगाव राजे। पाहुणे नाव काय तुमचं पूर्ण? स्वराज बापूराव गुळमकर। स्वराज बापूराव गुळमकर। आणि कांद्याचं बियाणं घेण्यासाठी किती 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 किलोमीटर आले तुम्ही? 250 किलोमीटरचा प्रवास करून ते आज मौनगिरी कृषी दीपक या ठिकाणी कांद्याचं बियाणं घेण्यासाठी आलेले। पाहुणे तुम्ही पहाटे येऊन बसले होते, मोटरसायकलवरचा प्रवास केला, किती किलोमीटर अंतर होतं? 150 किलोमीटर। देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक, भौरगाव आहे तुमचं। काय नाव पूर्ण? पवार किरणजी भाऊ। किरणजी पवार साहेब 150 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास करून पहाटे 5:30 वाजता ते या ठिकाणी येऊन थांबलेले होते। आपल्या सर्वांचं मौनगिरी कृषी दीपक या संस्थेत खूप खूप स्वागत आहे। आमचा तालुका सदैव तुमच्या स्वागतासाठी तत्पर राहील, तुमच्या आगमनाची वाट पाहिल। असंच प्रेम या संस्थेवरती या तालुक्यावरती असू द्यावं अशी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी आणि सद्गुरू साईबाबांच्या चरणी प्रार्थना। जाताना शिर्डीवरून बाबांच्या समाधीवरती आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या समाधीवरती नतमस्तक होऊन आपण जावे, कारण फार लांब आलेले आहात आपण। आणि साईनाथ भाऊ, या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे का अतिथी देवो भव, यांचा यथोचित सन्मान हा झाला पाहिजे। जीव हरी नाम दे रे झाला वृंदावन, सखा गण गोत तू रे तूच पंच प्राण, माऊलीची माया मरा भाडा समान, भेटीचा लढा रे लागला लागला, भेटीचा लढा रे लागला। विठ्ठला विठ्ठला